IPL 2025चा धुरळा 22 मार्च पासून उडणार आहे। पहिला सामना कलकत्त्याला ईडन गार्डन्स इथे सुरू होतोय। या संदर्भात IPLच्या संदर्भात म्हणजे थोडक्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मला अनेक जणांचे मेसेज येत आहेत की फरोदी सट्टा बाजार आणि IPL या संदर्भात तुम्ही काही व्हिडिओ, काही माहिती, काही इन्फॉर्मेशन आम्हाला देता आली तर बरं होईल म्हणून। तर त्या संदर्भातले व्हिडिओ मी काही तयार करणार आहे। आजचा व्हिडिओ हा फक्त IPL 22 मार्चला सुरू होतोय त्या संदर्भात असेल। फरोदी सट्टा बाजारचे जे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, जे आपण लोकसभा इलेक्शनला आणि विधानसभा इलेक्शनला वापरले होते, त्यांच्याशी मी आज बोललो आणि झालंय असं की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी नक्की जिंकेल, हिंदुस्थान चॅम्पियन्स ट्रॉफी नक्की जिंकेल, हा फरोदी सट्टा बाजाराचा जो होरा होता, फरोदी सट्टा बाजाराने दिलेला जो कल होता, तो 100% खरा ठरल्यामुळे IPLच्या संदर्भात फरोदी सट्टा बाजार प्रत्येक मॅच गणित काय काय कल देतोय याच्याकडे क्रिकेट प्रेमींचं आणि जे फरोदी सट्टा बाजाराला फॉलो करत असतात त्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातले काही व्हिडिओ मी IPL संपेपर्यंत घेऊन येणार आहे। आजचा व्हिडिओ हा 22 मार्चला जी पहिली मॅच रंगणार आहे IPLची, त्या संदर्भातला आणखीन जे काही खेळाडू त्यातले टॉपर्स कोण आहेत, टॉपर्स अष्टपैलू कोण आहेत, टॉपर्स फलंदाज कोण आहेत, टॉपर्स गोलंदाज कोण आहेत, टॉपर्स यष्टीरक्षक कोण आहेत, आणखीन त्यातली काही थोडीफार माहिती एवढाच मर्यादित असेल। फरोदी सट्टा बाजाराची माहिती मला मिळाली, कदाचित ती 2-3 दिवसांनी मिळेल किंवा 22 मार्चला चालू होते म्हणजे त्याच्या 1-2 दिवस आधी मिळेल, म्हणजे 2-3 दिवसातच ती मिळेल। तेव्हा आपण डिटेल व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोरच येणार आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। आणि पुन्हा एकदा हात जोडून विनंती, व्ह्यूवर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की IPL अगदी तोंडावर आलेला आहे आणि IPLच्या संदर्भातले व्हिडिओ घेऊन तुम्ही नक्की या। आणि IPLच्या संदर्भातले म्हणण्यापेक्षा IPLचा कनेक्शन फरोदी सट्टा बाजाराशी काय आहे त्या संदर्भातले व्हिडिओ नक्की घेऊन या, असे मला कमेंट्स भरपूर आले, मला व्हॉट्सअपवरती भरपूर मेसेजेस आले माफ करा। त्यामुळे जेवढे शक्य होतील तेवढे फरोदी सट्टा बाजार आणि IPLची कनेक्शन्स या संदर्भातले व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आज मी माझ्या कनेक्शन्सशी बोललो, माझे जे सोर्सेस आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांनी काही माहिती मला दिली। पण 22 मार्चला पहिला सामना रंगणार आहे, मला वाटतं तो सामना कलकत्त्याला ईडन गार्डनमध्ये रंगणार आहे आणि तो सामना जो पहिला असेल तो रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असेल आणि KKR खेळत असल्यामुळे त्यांच्या होम पिचवरती म्हणजे ईडन गार्डन्सवरती हा सामना होणार आहे। त्यामुळे एकूण 74 सामन्यांचा हा हंगाम असणार आहे आणि 10 संघ IPLच्या या हंगामामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत। आणि या स्पर्धेचा कालावधी जो आहे तो 22 मार्चला सुरू होऊन 25 मेला त्याची फायनल होईल। सामन्यांची संख्या ही 11 स्टेडियममध्ये 74 सामने होणार आहेत आणि त्याचे 2 गट केलेले आहेत। ग्रुप 1 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे ग्रुप 1 मध्ये आहेत। तर ग्रुप 2 मध्ये लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे ग्रुप 2 मध्ये आहेत। प्रत्येक गटामध्ये 5-5 संघ आहेत थोडक्यातच म्हणजे, आणि या 5 संघांना इतर संघांबरोबर तसेच दुसऱ्या गटातील ठराविक संघांबरोबर सामने खेळावे लागणार आहेत। त्यामुळे या संदर्भातले जे खेळाडू जे नोव्हेंबरमध्ये जी ऑप्शन्स झाली त्याच्यामध्ये कोण कोण खेळाडू आले याच्यावरती आपण एक नजर मारूया। त्यातले टॉपर्स कोण कोण आहेत ते आपण आता बघूया आणि मग आपण पुढे जाऊया। या IPLच्या हंगामामध्ये सर्वात महागडे टॉप 5 खेळाडू जे ठरले होते तो आहे, त्यातला सर्वात महत्वाचा खेळाडू होता ऋषभ पंत, ज्याला 27 कोटी रुपयाला लखनौनी घेतलं। त्याच्यानंतर होता पंजाबनी घेतलेला श्रेयस अय्यर, ज्याला 26.75 कोटी रुपयात घेतलं। व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनी गेलं 23.75 मध्ये। पंजाबला अर्शदीप सिंगला घेतलं त्यांनी 18 कोटीमध्ये आणि यजुर्वेंद्र चहलला 18 कोटी रुपयामध्ये
पंजाबने घेतलं. हे महागडे टॉप खेळाडू आपल्या इकडचे ठरलेले आहेत. त्यानंतर सर्वात महागडे जे फलंदाज होते ते कोण कोण आहेत ते आपण बघूया. श्रेयस अय्यर अर्थातच पंजाबने घेतलाय 26.75 ला. दिल्लीने घेतलेला जॅक फ्रेझर मॅकगर हा 9 कोटीचा आहे. लखनौने घेतलेला डेव्हिड मिलर हा 7.5 कोटीचा आहे. दिल्लीने घेतलेला हॅरी ब्रूक हा 6.25 कोटीचा आहे. तर चेन्नईनी डेव्हॉन कॉन्वे हा 6.25 कोटीला घेतलेला आहे. सर्वात महागडे गोलंदाज कोण ठरले त्याच्याकडे देखील आपण नजर मारूया. गुजरातने मोहम्मद सिराजला घेतलेला 12.25 कोटीमध्ये. मुंबईने ट्रेंट बॉल्टला घेतलेला आहे 12.50 कोटीमध्ये. राजस्थानने जोफ्रा आर्चरला घेतलेला आहे 12.50 कोटीमध्ये. बँगलोरने जोश हेलवूडला घेतलेला आहे हेझलवूडला 12.50 कोटीमध्ये. आणि सर्वात टॉपचा जो गोलंदाज ठरलेला आहे तो पंजाबने घेतलेला अर्शदीप सिंग 18 कोटीमध्ये. सर्वात महागडे विकेट किपर कोण ठरले ते पण आपण बघूया. हैदराबादचा ईशान किशन हा 11.25 कोटीमध्ये घेतला गेला. बेंगळुरूने फिल सॉल्टला घेतलं, तो पण 11.50 कोटीला घेतला. दिल्लीचा लोकेश राहुल दिल्लीने घेतलेला तो 14 कोटीमध्ये. गुजरातने जोस बटलरला घेतलं तो 15.75 कोटीमध्ये. तर लखनौने ऋषभ पंतला घेतलेला जो मगाशी आपण बोललेलो तो जो सर्वात महागडा खेळाडू आहे यावेळेच्या आयपीएलच्या सीझन मधला तो 27 कोटीचा आहे. सर्वात महागडे स्पिनर कोण आहेत त्याकडे देखील आपण नजर टाकूया. राजस्थानने महेश तीक्ष्णाला घेतलेला आहे तो 4.5 कोटीचा आहे. 4.40 कोटीचा आहे म्हणजे. राजस्थानने वानिदू हसरंगाला घेतलाय तो 5.25 कोटीमध्ये घेतलेला आहे. चेन्नईने रविचंद्रन अश्विनला घेतलेला आहे तो 9.75 कोटीमध्ये. चेन्नईनेच नूर अहमदला घेतलाय तो 10 कोटीमध्ये. पंजाबने यजुवेंद्र चहलला घेतलाय तो 18 कोटीमध्ये. तर सर्वात महागडे ऑलराऊंडर कोण आहेत त्याच्याकडे देखील आपण नजर मारूया. कोलकाताने व्यंकटेश अय्यरला घेतलंय 23.75 कोटीमध्ये. पंजाबनेच मार्कस स्टोइनिसला घेतलंय 11 कोटीमध्ये. बँगलोरने लियाम लिव्हिंगस्टोनला घेतलंय 8.75 कोटीमध्ये. पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला घेतलेला आहे 4.20 कोटीमध्ये. आणि लखनौने मिचेल मार्क्सला घेतलंय 3.40 कोटीमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, ही जी यावेळेची जी संख्या होती जी म्हणजे 10 स्पर्धक असतील आणि त्यांची ही संख्या आहे. 182 खेळाडूंना जवळजवळ जो भाव मिळाला होता पहिल्या दिवशी तो 639.15 कोटीचा खर्च त्यांच्यावरती झाला होता. त्यांची जी पर्स होती ज्याला पर्स म्हटलं जातं ती कितीची होती त्याच्याकडे तुम्ही एकदा लक्ष द्या. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सगळ्या, त्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या सांगतोय. त्यांना 1200 कोटी रुपये उपलब्ध होते त्यांच्या पर्समध्ये 10 संघांना मिळून. त्यातल्या 182 खेळाडूंवरती मेगा बोली लावली गेली ज्याला ऑक्शन म्हणतो आपण आयपीएलचं ते लागलं गेलं. यामध्ये 62 खेळाडू हे विदेशी होते आणि 8 वेळा राईट टू मॅचचा वापर झाला. आणि 10 संघांनी 641.50 कोटींमधनं 639.15 कोटी रुपये खर्च केले या ऑक्शनसाठी. लक्षात घ्या मित्रांनो. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचं त्यांच्या पर्सची जी आकडेवारी होती ती 1200 कोटी होती. 10 संघांची मिळून प्रत्येकाला 12 कोटी दिले होते. तशी 1200 कोटी रुपये त्यांच्याकडे 120 कोटी होते तसे 1200 कोटी त्यांच्याकडे उपलब्ध झाले होते. आणि रिटेन्शनमध्ये यातले 1200 कोटीमधल्या रिटेन्शनमध्ये या 10 संघांनी ठेवले होते जे 46 खेळाडूंवरती त्यांनी खर्च केले ते होते 558.50 कोटी. म्हणजे रिटेन्शनवरती त्यांनी केले 46 खेळाडूंवर 558.50 कोटी. आणि बोलीमध्ये 10 संघांनी केले 641.50 कोटीमधनं 639.15. इंटरेस्टिंग आहे या सगळ्या गोष्टी. 1200 कोटींची एवढी मोठी पर्स होती त्यांची आणि त्याच्यातनं त्यांनी हे केलं. ऋषभ पंत हा आयपीएल मधला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला जो 27 कोटी रुपयांना तब्बल 27 कोटी रुपयांना लखनौने घेतला होता. त्यानंतर 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी अवघ्या 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी हा 1.10 कोटी रुपयाला सर्वात युवा खेळाडू ठरला, महागडा युवा खेळाडू. तर श्रेयस अय्यर हा पंजाबकडे गेलेला सर्वात महागडा हे ठरला यष्टीरक्षक ठरला. आणि त्याच्यानंतर इंग्लंडचा जोस बटलर हा सर्वात महागडा 15.75 कोटीला विदेशी खेळाडू ठरला. सर्वात महागडा भारतीय अष्टपैलू म्हणून व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपये देणे. सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू भारतीय. तर विदेशी खेळाडूंमधला महागडा अष्टपैलू हा मार्क स्टोनाइस ठरला 11 कोटीचा ज्याला पंजाबने घेतला. अर्शदीप सिंग हा सर्वात महागडा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला 18 कोटीत त्याला पंजाबने घेतलं. तर जोश हेझलवूड, जोफ्रा आर्चर आणि ट्रेंट बोल्ट हे सर्वात महागडे विदेशी वेगवान गोलंदाज ठरले जी मगाशी मी तुम्हाला टॉप 5 सांगितले त्याच्यामधले हे होते. यजुवेंद्र चहल हा
18 कोटीला पंजाबने घेतलेला भारतीय फिरकीपटू ठरला सर्वात महागडा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जम्मू काश्मीरचा देखील एक रसिकदार म्हणून खेळाडू आहे, त्याला देखील अनकॅप्ड खेळाडू 6 कोटी रुपयामध्ये बँगलोरने घेतला. त्याची बेस प्राइस ही 30 लाख रुपये होती, हे लक्षात घ्या. यावेळेचा जो लिलाव होता ना, तो फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी होता. त्याच्यामध्ये टॉप भारतीय कोण होते ते देखील तुम्ही बघा. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग आणि यजुवेंद्र चहल. आणि टॉप विदेशी खेळाडू कोण होते ते पण तुम्ही बघा. जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ट्रेंट बोल्ट, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, फिल सॉल्ट, मार्कस स्टोइनिस, कॅगिसो रबाडा, नूर अहमद आणि फ्रेझर मॅकगर्क. याच्यामध्ये टॉप स्टील पण म्हटलं जातं, म्हणजे जे सर्वात स्वस्त असतात पण मस्त खेळाडू असतात, ज्यांना त्यांच्या म्हणजे आयपीएलच्या लँग्वेजमध्ये यांना स्टील खेळाडू म्हटलं जातं. स्टील प्लेयर्स, टॉप स्टील प्लेयर्स होते ते कोण कोण आहेत ते पण बघा. आणि त्यांची किंमत, त्यांची बोली काय ठरली होती ती पण तुम्ही बघा. इंटरेस्टिंग आहेत त्या पण गोष्टी. खलील अहमद हा 4.80 कोटीला गेला. नितीश राणा हा 4.20 कोटी. मिचेल मार्श हा 3.40 कोटी. वॉशिंग्टन सुंदर हा 3.20. टीम डेव्हिड हा 3 कोटी. जेरॉल्ड कोएझी 2.40. सॅम कॅरन 2.40. मोहित शर्मा 2.20. रामनुल्ला गुरबाज 2 कोटी आणि उमरान मालिक हा अवघ्या 75 लाखाला गेला. लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये काही जे मगाशी तुम्हाला मी म्हणालो वैभव सूर्यवंशी बद्दल, हा बिहारच्या समस्तीपूरचा आहे. अवघ्या 13 वर्षाचा खेळाडू आहे. 13 वर्ष 243 दिवस एवढंच त्याचं वय आहे. अवघा 13 वर्ष 243 दिवसांचा. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हा होता आणि त्याला राजस्थाननी उचललेलं आहे. त्याला राजस्थाननी त्याच्या ऑक्शनमध्ये घेतलेलं आहे. 1.10 कोटीमध्ये घेतलं होतं त्याला. सूर्यवंशीने या 12व्या वर्षी रणजीमध्ये पदार्पण केलं होतं आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 वर्षाखालीलच्या सामन्यात 62 चेंडूमध्ये 104 धावा त्यांनी केल्या होत्या. 62 चेंडूत तब्बल 104 धावा वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी. आणि क्रिकेटच्या इतिहासातला तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेला आहे. तसंच त्या अल्लाह गझफनर म्हणून जो खेळाडू आहे अफगाणिस्तानचा, त्याचं पण वय अवघं 15 वर्ष 161 दिवस. 2023च्या आयपीएलमध्ये तो अनसोल्ड प्लेयर म्हणून होता. मजा बघा मित्रांनो, 2024ला त्याला संधी देण्यात आली आणि फिरकी गोलंदाजी असणाऱ्या या खेळाडूंनी 8 वनडेमध्ये 12 गडी बाद केलेले आहेत आणि मुंबईने त्याला 4.80 कोटी रुपयामध्ये विकत घेतलेले आहे. पण बघा मेहनत कशी असते आणि नशीब कसं असते. हाच अल्लाह गझफनर मुंबईचा 1 वर्षापूर्वी मुंबईचा नेट बॉलर होता आणि त्याच खेळाडूला मुंबईने ऑक्शनमध्ये 4.80 कोटी रुपये घेऊन विकत घेतलेले. हे जे संघ सगळे जाहीर झाले, संघांची बोली लागली, संघांनी खेळाडूंना विकत घेतले, त्याच्यानंतर एक रेटिंग जाहीर करण्यात आलं होतं. एका संस्थेने केलेलं हे रेटिंग होतं आणि त्यांना त्याप्रमाणे त्या रेटिंग म्हणजे त्याला मानांकन म्हणू शकतो आपण. या 10 संघ जे होते त्या 10 संघांचं जे मानांकन होतं त्या मानांकनामध्ये मुंबईचा संघ हा रेटिंगमध्ये टॉपला आलेला आहे. मुंबईच्या संघात 10 पैकी 9 रेटिंग हे मुंबईच्या संघाला मिळालेलं आहे. याचं कारण असं आहे, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्यामुळे हा संघ भक्कम वाटतोय आणि त्याला 10 पैकी 9चं रेटिंग मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे ट्रेंट बोल्ट, दीपक चहर यांच्या समावेशाने त्यांची गोलंदाजी देखील तेवढी तगडी ठरणार आहे. 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला 4 संघ आहेत. राजस्थान, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई. या सगळ्यांना 10 पैकी 8.5चं मानांकन, 10 पैकी 8.5चं रेटिंग मिळालेलं आहे. ते राजस्थान, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई. तर त्यापैकी राजस्थानमध्ये यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरोन हेटमायर, रियान पराग यांच्यामुळे त्यांची फलंदाजी मानांकन देत असताना त्यांना तगडी वाटलेली आहे. तर जोफ्रा आर्चर, वानिदू हसरंगा यांचा सारखे अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये असणार आहेत. चेन्नईचा संघ देखील दमदार आहे, त्याला पण 10 पैकी 8.5 मिळालेले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकी गोलंदाजी या टीममध्ये असणार आहे. आणि त्याशिवाय रचिन रवींद्र हा अतिरिक्त पर्याय देखील त्यांच्याकडे असणार आहे. आणि अर्थातच महेंद्रसिंग धोनीचा एक्सपिरियन्स, महेंद्रसिंग धोनीचा कूल महेंद्रसिंग धोनी हा त्यांना 100% अगदी निश्चितपणे नेहमीच फायदेशीर ठरत आलेला आहे.
दिल्ली लोकेश राहुलच्या कर्णधार पदाखाली खेळणार आहे. अर्थात आता म्हणजे लोकेश राहुलच असणार आहे तो ऑफकोर्स. हॅरी ब्रूक, जेक फ्रेझर, मॅकगर्क अशी आक्रमक, ज्याला म्हणता येईल की एकदम अग्रेसिव्ह बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. अभिषेक पोरेल, ट्रिसन स्ट्रिप्स आणि डुप्लेस सारख्या रूपाने त्यांच्याकडे अत्यंत एक्सपिरियन्स प्लेयर देखील त्यांच्या टीममध्ये असणार आहेत आणि त्याचा फायदा दिल्लीला मिळणार आहे आणि म्हणूनच त्यांना 8.5चं रेटिंग मिळालेलं आहे. हैदराबादला 10 पैकी 8.5चे मिळाले. त्यांच्याकडे देखील हेनरिक क्लॅसेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, राहुल चाहर, ॲडम झंपा, कामिंदू मेंडिस आणि ईशान किशन असले जबरदस्त खेळाडू असल्यामुळे तो संघ केव्हाही धोकादायक ठरू शकतो असं हे मानांकन करताना त्या संस्थेने म्हटलेलं आहे. पंजाबच्या संघाला 10 पैकी 8.25चं मानांकन मिळालेलं आहे, रेटिंग मिळालेलं आहे. श्रेयस आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील आहे आणि या दोघांसाठी मोठी किंमत या टीमने मोजलेली आहे. त्याचबरोबर यजुर्वेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, लोकी फर्ग्युसन यांच्यासारखी गोलंदाजी करणारे आक्रमक गोलंदाज देखील या टीममध्ये असणार आहेत. लखनौला 10 पैकी 8चं रेटिंग मिळालेले. ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, मार्करम निकोलस पुरन यांच्यामुळे या संघाची फलंदाजी आक्रमक आणि मजबूत आहेच, पण अष्टपैलू खेळाडू देखील त्यांच्याकडे चांगले आहेत. मिचेल मार्श, आयुष बदोनी हे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचा संघ देखील 10 पैकी 8चं मानांकन घेऊन आलेला आहे. कोलकात्याला देखील 10 पैकी 8चं मानांकन मिळालंय. बंगळुरूला देखील 10 पैकी 8चं मानांकन मिळाले आणि गुजरातला देखील 10 पैकी 8चं मानांकन मिळालेलं आहे. लक्षात घ्या, बेंगळुरूमध्ये कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, रमोरियो शेफर्ड अशा चांगल्या ऑलराऊंडर्सची त्यांनी निवड केल्यामुळे त्यांची बाजू त्यांनी मजबूत केलेली आहे आणि अर्थातच विराट त्यांच्याकडे असणार आहे. गुजरातमध्ये गिल आणि बटलर ही आक्रमक सलामी जोडी आहे. रशीद खान, कॅगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राहुल तेवेतिया, वॉशिंग्टन सुंदर आणि गेराल्ड क्रेझी आहेत गुजरातमध्ये. त्यामुळे त्यांची गोलंदाजी दमदार आहे. फलंदाजीच्या बाबतीत मॅचेस चालू होतील तेव्हा आपल्याला कळणार आहे. आणि सर्वात शेवटचा संघ कोलकाताचा केकेआरचा 10 पैकी 8चं मानांकन त्यांना मिळालेलं आहे. उमरान मलिक आहे त्यांच्याकडे, व्यंकटेश अय्यर आहे, मयंक मार्कंडेय आहे, क्विंटन डिकॉक आहे आणि अनुभवी आणखीन तरुण अशा चांगल्या खेळाडूंचा समन्वय त्यांनी साधलेला आहे. त्यामुळे 22 मार्चला आयपीएलचा जो पहिला सामना रंगेल आणि त्याच्यानंतर 25 मे पर्यंत त्यांचे हे सामने रंगतील आणि 25 मेला अंतिम सामना होईल. तो देखील ईडन गार्डनलाच होणार आहे. या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ होता. मी तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे फलोदी सट्टा बाजारच्या माझ्या ज्या कनेक्शन्सची मी बोललो त्यांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याच्यावरचं शिक्कामोर्तब त्याच्याबद्दलच्या आणखीन काही घडामोडी या आणखीन या 1-2 दिवसांमध्ये घडण्याची शक्यता आहे आणि अर्थातच त्या घडतील. त्याचं कारण असं आहे, आयपीएलच्या मॅचेसला तुम्हाला आश्चर्य वाटेल, फलोदी सट्टा बाजारमध्ये केवळ मॅचेसवरतीच बोली लागत नाही, तर टॉस कोण जिंकेल, पहिल्या ओव्हरला किती रन्स होतील, पहिल्या ओव्हरला किती विकेट जातील, पहिल्या ओव्हरला किती बाउंड्रीज जातील, पहिल्या ओव्हरला 6 मारली जाईल की नाही, कुठला खेळाडू किती विकेट घेईल, कुठला फलंदाज किती रन्स करेल, विकेट किपर किती कॅचेस घेईल, अशा विविध गोष्टींवरती सट्टा लागत असतो. मी जे इलेक्शनचे फलोदी सट्टा बाजारच्या संदर्भात व्हिडिओ केले होते तेव्हा मी देखील तुम्हाला सांगितलं होतं, हा सट्टा बाजार आहे, हा आपल्या देशामध्ये अधिकृत नाहीये, याच्याकडे एक करमणुकीचं साधन म्हणून बघावं अशी मी माझ्या प्रेक्षकांना विनंती करतो, जी मी निवडणुकीच्या व्हिडिओजमध्ये देखील केली होती, तीच मी तुम्हाला पुन्हा सांगतो. फार मोठा पैशांचा व्यवहार आणि फार मोठ्या पैशांची उलाढाल याच्यामध्ये होत असते. ती कितीची होते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मागच्या वेळेला किती झाली होती आयपीएलमध्ये ती देखील, यावेळेला देखील किती होईल याचा अंदाज तुम्ही त्याच्यावरनं बांधू शकता. आणि म्हणूनच सांगतो, या आयपीएलच्या संदर्भातल्या फलोदीच्या सट्टा बाजाराकडे केवळ करमणूक म्हणून बघावं अशी मी तुम्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो. आजचा व्हिडिओ हा फक्त 22 मार्चला चालू होणारा आयपीएलचा हंगाम या संदर्भात होता. फलोदी सट्टा बाजाराची आकडेवारी माझ्याकडे यायला लागल्यानंतर आपण एक गंमत म्हणून, एक माहिती म्हणून असे व्हिडिओ बनवणार आहोत थोडेफार. तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा एकदा विनंती करतो, व्ह्यूअर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, त्यामुळे सबस्क्रिप्शन नक्की करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला
याच्या पुढे देखील मी घेऊन येणारच आहे. फलोदी सट्टा बाजार IPLच्या व्यतिरिक्त घडणाऱ्या ज्या इतर घडामोडी आहेत, ज्या आपल्या महत्वाच्या असतात, ज्या माझ्या प्रेक्षकांना आवडतात, जे मला कमेंटमधनं कळतं, राजकीय घडामोडी, त्या देखील तुमच्याकडे पर्यंत घेऊन येईलच. केवळ IPL वरतीच आपलं लक्ष नसणार आहे. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.